सूरजला आम्ही प्रायोगिक रंगभूमीवर नेहमी बघत आलोय. व्यावसायिक रंगभूमीवर सुद्धा तो आत्ता वरवरचे वधूवरमध्ये छान एक पात्र साकारतोय आणि आता आपल्याला या चित्रपटातून तो आपल्या भेटीला आलाय. तर तुझा अनुभव कसा होता सूरज? मला दिग्पालावर मी इयत्ता 8वीपासून काम करत होतो. तेव्हा दिग्दर्शक होता आणि तेव्हापासून मला इच्छा होती की हा मला महाराजांच्या कुठल्याच सिनेमात घेत नाही यार. मला फार वाईट वाटायचं, हा मग का घेत नाही, का मी दिसत नाही, मी काय करू शकणार नाही, काय काय वाटतं तुला. पण मग तो म्हणायचा की थांब, योग्य वेळ आली की तुला सांगेन. आणि मग त्याने डायरेक्ट या निमित्ताने मला फोन केला की असं असं आहे आणि या सिनेमाकडे तुला बोलवलं आहे. आणि तो दिवस होता दसऱ्याचा. दसऱ्याच्या दिवशी आम्ही ऑफिसला गेलो आणि दादा म्हणला की या सिनेमात तू संत सोपान काकांची भूमिका करणार आहेस. बरोबर. म्हणलं दादा मी वाटतो का तरी, म्हणजे तुला मी वाटतोय का तरी तसा. म्हणलं कसं शक्य. तो म्हणला विश्वास ठेव, सर दाढी मिशा काढ, आपण एक लुक टेस्ट करू. आणि त्यांनी काही गोष्टी करून घेतल्या आणि मग त्याला वाटलं की हा डन आहे. म्हणलं खरंच तुला वाटतंय ना हे जमेल याच्यातनं? तो म्हणला हो, मला काय पाहिजे, मला तुझे डोळे हवेत फक्त, बाकी आपण करू. तर हे मला खूप शिकण्यासारखं होतं की दादाची ती विजन आणि कुठंतरी इच्छा दादाबरोबर काम करण्याची, कारण तो खूप महत्त्वाचं काम करतोय अख्ख्या ह्याच्यात. आता महाराजचे सिनेमे, आता संतांचे निमित्त सिनेमे, याच्यात कुठंतरी आपला थोडासा खरीचा वाटा असावा हे कोणालाही वाटेल. सो त्या निमित्ताने या सिनेमात आता आहे याचं फारच भारी वाटते मला आणि भाग्यवान समजतो स्वतःला की पहिला सिनेमा आणि ज्यात इतकी महत्त्वाची भूमिका करायला मिळाला. नक्की.